अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नमस्कार मित्रमंडळी, आम्ही साईचा कमिटीच्या वतीने साई मित्रमंडळ आज 25व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। हा आमचा कार्यक्रम भव्य आणि दिव्य आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने साजरा करणार आहोत। याकरता आम्ही विनंती करतोय की आपण इथे आमच्या ज्या स्थानिक कमिट्या आहेत या सर्व चाळ कमिट्याने आम्हाला सहकार्य करावं। आपलं सहकार्य प्रत्येक वर्षी आम्हाला आहे। तसेच आम्ही खाली गणेश मैदान येथे जो 6 तारखेला कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमामध्ये आम्हाला तेथील स्थानिक मंडळ साई सिद्धी मित्र मंडळ तसेच साई कृपा मित्र मंडळ आणि गणेश व्यायामशाळा यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य आजपर्यंत केलेलं आहे। या पुढच्या कार्यक्रमात देखील त्यांनी सहकार्य करावं ही आपणास सर्वांना त्यांना विनंती करतो। तसेच आम्हाला या कार्यक्रमाकरिता आजपर्यंत ज्या हितचिंतक देणगीदार यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला जे काय सहकार्य केलं या सर्वांचे देखील आम्ही इथे आभार मानतोय आणि आपण सर्वांनी असंच आम्हाला सहकार्य करून या कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करावं अशी आपणास विनंती करतो। यावर्षी आपण या निमित्ताने रौप्य महोत्सवी निमित्ताने आपण दिनांक 29 पासून कार्यक्रम आपण सुरुवात केलेली आहे। तो 6 तारखेपर्यंत रामनवमीपर्यंत आपला कार्यक्रम असेल। या कार्यक्रमाची सुरुवात आपण 29ला या दुर्गामाता मैदानात छावा सिनेमा दाखवून सुरुवात करणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण रविवारी गुढीपाडव्या दिवशी महिलांसाठी बाईपण भारी देवा असा हा महिलांचा पैठणीचा खेळ या इथे होणार आहे। यामध्ये साईचा कमिटीतील सर्व महिला सहभागी होणार असून आपण त्यानंतर पुढे दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध बापू यांचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर मंगळागौरीचा महिलांसाठी कार्यक्रम आहे मंगळवारी आणि त्यानंतर बुधवारी आपण वामनराव पै यांचा देखील व्याख्यान होणार आहे। तसेच गुरुवारी शिवसागर चाळ कमिटीतील वारकरी संप्रदाय यांच्या वतीने आपण कीर्तनाचा कार्यक्रम करणार आहोत। याला देखील आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे। त्यानंतर साई चाळ कमिटीचा जो साईंचा जोगवा आम्ही करतो हा साई चाळ कमिटीमध्ये आपण करणार आहोत। त्यानंतर 5 तारखेला आपला साई या कुरार गावामध्ये साईंची भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक आपण काढणार आहोत आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि या मिरवणुकीमध्ये आपण सर्व परिवार यामध्ये सहभागी व्हायचं आहे। त्यानंतर नवमीच्या दिवशी रामनवमी या दिवशी आपण मोठा साईबाबांचा महाप्रसाद करणार आहोत। याकरिता देखील आपण हरेश्वर मंदिर येथे येऊन साई मंदिरामध्ये त्या प्रसादाचं प्रसादासाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे। वरती आमचा साईचा मोठा उत्सव होणार आहे, यामध्ये देखील आपण सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करा। आजपर्यंत आपण सर्व चाळ कमिटीने आम्हाला जसं शिवसागर चाळ नंबर 1, शिवसागर चाळ नंबर 2, जय भवानी चाळ नंबर 1, जय भवानी चाळ नंबर 2, रामेश्वर तसेच सिद्धिविनायक मित्रमंडळ व चाळ कमिटी यांचं देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य आहे। आज आम्ही 25 वर्षामध्ये इथे कार्यक्रम राबवत असताना आम्हाला प्रत्येकाने चांगलं सहकार्य केले। तसेच स्थानिक बाळगोपाळ मित्रमंडळ यांनी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। यावर्षी देखील आपण या जवळच्या ज्या आपल्या बाईक वगैरे असतील या आपण इकडनं जरा बाजूला करण्याकरता म्हणजे तुमच्यासाठी व्यवस्था देखील आपण केलेली आहे। गणेश मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या बाईक ठेवायच्या आहेत आणि या मैदानामध्ये जो मंडप आहे या मंडपाच्या बाजूने जो कार्यक्रम आम्ही ठेवणार आहोत या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। तसेच हा 9 दिवसाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये साईचा कमिटीतील सर्व रहिवाशांना आणि येथे स्थानिकांना देखील आम्ही आवाहन करतोय की या 9 दिवसाच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आणि हा 9 दिवसाचा कार्यक्रम चांगल्या बहुसंख्येने आम्ही साजरा करणार आहोत। याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य असावं। या कार्यक्रमात कुठेही गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्या व आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।